पण प्रश्न क्रमांक 26 पासून 50 पर्यंत म्हणजे 25 प्रश्न कसं कव्हर करता येतील या संदर्भात पाहत आहोत. आपला जो 26वा प्रश्न आहे तो प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास ओळखले जाते? मार्टिन लुथर कोणास ओळखले जाते असे एक ओळख आहे, तर कुणाची आहे? ऑप्शन नंबर ए ज्योतिबा फुले, बी वी रा शिंदे, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी शाहू महाराज. तर मार्टिन लुथर म्हणून जर यांची नोंद असेल काही ओळख असेल तर महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा फुले यांना मार्टिन लुथर असं म्हटलं जातं. तुम्ही अनेक पुस्तकामध्ये त्या संदर्भात ऐकलं सुद्धा असेल. आपला दुसरा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी दुसरा प्रश्न पहा, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कुठले शिक्षण शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते? कोणते शिक्षण होते जे सक्तीचे आणि मोफत केले होते? जे प्राथमिक होते, माध्यमिक होते, उच्च माध्यमिक होते या प्राथमिक माध्यमिक होते, कोणते होते? तर शाहू महाराजांनी सक्तीचे शिक्षण केले होते 2019-17 ला आणि प्राथमिक सुद्धा सक्तीचे आणि मोफत शिक्षण शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केले होते. हा आपला 27वा प्रश्न आहे. 28वा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराज किती वर्ष कोल्हापूर संस्थानाचे राज्य होते? त्यांनी कोल्हापूर संस्थानावर राज्य म्हणून किती वर्ष केलं आहे? 17 वर्ष, 23 वर्ष, 22 वर्ष या 4, 28 वर्ष. तर त्याचं उत्तर आहे 28 वर्ष शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे राजे म्हणून त्यांनी आपली कारकीर्द चालवली आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे 29वा प्रश्न तो आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवर आहे आणि तुमच्या हातातल्या प्रश्नपत्रिकेवर सुद्धा आहे. काय म्हणता प्रश्न बघा, कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना किती तारखेस म्हणजे कोणत्या तारखेस त्यांना दत्तक घेतले आहे? कोणत्या तारखेस त्यांना दत्तक घेतले? 17 मार्च 1884 ला, 2 एप्रिल 1894 ला, 6 जून 1874 ला, यापैकी नाही. तर शाहू महाराजांना कोल्हापूर संस्थानामध्ये केव्हा दत्तक घेतलं होतं ती तारीख आपल्याला माहित असते. 84 आहे, 74 84 94 हा एक लिंक आहे. ती लिंक जर तुम्ही तपासून पाहिली तर लक्षात येईल तुम्हाला. तर त्यांना दत्तक घेतलेली तारीख आहे 17 मार्च 1984 ला शाहू महाराज यांना कोल्हापूर संस्थानामध्ये दत्तक घेण्यात आलं होतं. पुढचा जो प्रश्न आहे आपला 30 नंबरचा प्रश्न, छत्रपती शाहू महाराज, तुम्हाला प्रश्न पाठच आहे, छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय आहे? गणेश आहे, आजे आहे, यशवंत आहे का गणोजी आहे? त्यांचं मूळ नाव काय आहे? तर ऑप्शन नंबर 3 त्यांचं नाव यशवंत हे आहे. त्यांना दत्तक घेण्याच्या अगोदर त्यांचं हे नाव आपल्याला प्रचलित आहे. प्रश्न 31वा आहे, राजश्री शाहू महाराज यांचा राज्याभिषेक कधी झाला होता? त्यांचा अभिषेक कधी झाला होता? वर्षा तारखा दाखवल्या होत्या. 26 जून 1874 ला त्यांचा राज्याभिषेक झाला का 2 एप्रिल 1894 ला झाला का 26 जून 1922 ला झाला का 6 मे 1874 ला झाला? त्यांचा राज्याभिषेक म्हणजे राजा म्हणून कोल्हापूर संस्थानाची सूत्रे शाहू महाराजांनी केव्हा स्वीकारली? तर 2 एप्रिल 1894 ला शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. प्रश्न पुढचा आहे 32वा प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते? नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले होते? सदाशिवराव भाऊ बोकील हे ऑप्शन आहे. बी ऑप्शन आहे सदाशिवराव भाऊसाहेब, डी ऑप्शन आहे सदाशिवराव बेनाडीकर आणि चौथा ऑप्शन आहे सदाशिवराव आठवले. तर त्याचं तिसरं ऑप्शन बरोबर आहे सदाशिवराव बेनाडीकर यांना शंकराचार्य म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये नेमणूक केली होती. कशा पद्धतीने केली होती याचं उदाहरण आपण काल पाठामध्ये पाहिलं होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 33वा, मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी टिंब विद्यार्थ्यांसाठी केली होती. मिस क्लार्क नावाचे एक वसतिगृह शाहू महाराजांनी सुरू केले होते. तर ते कुणासाठी होते? अस्पृश्य व्यक्तींसाठी होते, मुलांसाठी होते, ब्राह्मणांच्या मुलांसाठी होते, जैनांच्या मुलांसाठी होते, या मराठा यांच्या मुलांसाठी होते. तर अस्पृश्य मुलांसाठी मिस क्लार्क हे वसतिगृह सुरू केले होते.
हा शब्द लक्षात ठेवा. मिस क्लार्क हा त्यांनी सुरुवात केलेली दलितांसाठी एक हॉस्टेल आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. वसतिगृह बोर्डिंग. पुढचा प्रश्न आहे 34वा प्रश्न पहा. महात्मा फुले युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती? महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट केव्हा झाली होती? प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न आपल्याला खूप कमी वेळात पाहायला मिळतो. तर हा प्रश्न आहे इसवी सन 1887 ला, 1888 ला, इसवी सन 1889 ला या 1990 ला. 1990 तर शक्यच नाहीये. 3 ऑप्शन पैकी काहीतरी ऑप्शन राहू शकतं. त्याच्यामुळे आपण 2 ऑप्शन वर केलं आहे. 1888 ला ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट झाली होती. प्रश्न पुढचा 35वा प्रश्न आहे. तो प्रश्न काय म्हणतो बघा. टिंबटिंब टिंबटिंब यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली होती. मुलींची शाळा कोण स्थापन केली होती पुण्यामध्ये हे आपल्याला सर्वांना माहित आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता महात्मा फुले यांना आपण असं गोल करू शकतो. पुढचा जो प्रश्न आहे आपला तो पुढचा प्रश्नावर आपण येऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतोय. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती? म्हणजे महात्मा फुले यांनी शाळा जर सुरू केल्या होत्या त्या शाळा खाजगी स्वरूपाच्या होत्या, पण त्यांनी सरकारकडे अशी मागणी केली की प्राथमिक शिक्षणाची सोय आणि तीही सक्तीचं करण्यात यावं. त्यासाठी कुणाकडे केलं होतं? सायमन कमिशन कडे केलं होतं, हंटर आयोगाकडे केलं होतं, नेहरू आयोगाकडे केलं होतं, मोर्ले मिंटो या आयोगाकडे केलं होतं. तर त्यांनी काय केलं होतं, हंटर आयोगापुढे आपले शिक्षणाचा जो प्रस्ताव आहे, ठराव आहे मांडला होता आणि शिक्षण सक्तीचे झाले पाहिजे आणि शिक्षण कशा पद्धतीने व्हावं यासाठी त्यांनी मागणी सुद्धा या ठिकाणी केली होती. 37वा प्रश्न आहे आपला तो सुद्धा शाहू फुले यांच्या संदर्भात आहे. सर्व साक्षी जग उत्पत्ती त्याला नको मध्यस्थी हे कोणाच्या धर्म विचारातील प्रमुख सूत्र आहे? लोकमान्य टिळकांनी म्हटले असं का राजाराम मोहन राय म्हटले असं, महात्मा ज्योतिबा फुले म्हटले असं का बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की सर्व साक्षी जग उत्पत्ती त्याला नको मध्यस्थास कोण म्हटले आहे? ऑप्शन नंबर सी महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटले की मध्यस्थीची काही गरज नाही. ज्याने आम्हाला जन्म दिला ते आमच्यासाठी मध्यस्थीला कुणीही राहू शकत नाही. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी टिंबटिंब यांनी दिली. महात्मा पदवी त्यांना कोण दिली? मुंबईचे नागरिक, ब्रिटिश सरकार, पुणेकर जनता, सातारकर जनता. तर त्याचं उत्तर आहे मुंबईचे नागरिक यांनी त्यांना ही शिकवण दिलेली आहे किंवा ही त्यांना पदवी दिलेली आहे. आपण वाचलं होतं पाठीमागे. आणखी जास्त बघा. महात्मा फुले यांनी 1873 साली पहिली सत्यशोधक पद्धतीचा विवाह कोणाचा केला? म्हणजे पहिला सत्यशोधक पद्धतीचा विवाह महात्मा फुले यांनी कोणाकडे घडून आणला असा तो प्रश्न आहे. तो प्रश्न वाचल्यात ऑप्शन कळेल. सीताराम अल्हाट हा प्रश्न आहे. सीताराम अल्हाट, ज्ञानोबा ससाणे, कृष्णराव भालेकर आणि यशवंत फुले. पहिला विवाह हे सगळे असले तरी पण पहिला विवाह सीताराम अल्हाट या व्यक्तीचा पहिला सत्यशोधक पद्धतीने विवाह त्यांनी घडून आणला होता. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांचे जन्म कोठे झाला? यांचा जन्म कोठे झाला होता? कटगुण जिल्हा सातारा इथे झाला, नायगाव जिल्हा सातारा इथे झाला, पुणे इथे झाला का फुलेवाडी कोल्हापूर येथे झाला? तर महात्मा फुले यांचा जन्म पुणे या ठिकाणी झालेला आहे. कुठे झालेला आहे? पुणे. त्यांचा प्रश्न आहे का? त्यांचा जन्म झालाय पुणे या ठिकाणी, पण त्यांचं नाव मूळ गाव आहे कटकुण. त्याचा जन्म मात्र पुणे या ठिकाणी झालेला आहे. कुठे झालाय? पुणे. पुणे या ठिकाणी जन्म झाला आहे. पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा किती साली व कोठे स्थापन केली? है ना, पहिली शाळा त्यांनी कुठे स्थापन केली? तर पुणे येथे केली. पुणे इथे आहे, हा पुणे आहे. भिडेगाव आहे, भिडेगाव नाही तर भिडेंचा वाडा आहे. तर कुठं सुटली? हे ऑप्शन भिडेंचा वाडा सगळ्यांना माहित आहे, म्हणून आपण डायरेक्टली त्या ठिकाणी असं करू शकतो. 1848 ला महात्मा फुले यांनी पहिली शाळा भिडेगाव इथे चुकीच लिहिले
तर 1848 ला पुणे येथे पहिली शाळा त्यांनी मुलींची काढलेली आहे. पुढचा प्रश्न आहे 42वा प्रश्न पहा नीट व्यवस्थित. महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? कोणत्या? आर्य समाज, सत्यशोधक समाज, रामकृष्ण मिशन, वैदिकीय समाज. तर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली आहे. पुढचा प्रश्न पहा. महात्मा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंध गृह कोठे सुरू केले? पुणे, सातारा, रायगड, पुणे. तर उत्तर आपल्याला महात्मा फुले जे काही काम आहेत ते सगळ्यात जास्त पुणे या ठिकाणी आहेत. हे पुणे उत्तर आपलं योग्य आणि संयुक्त ठरू शकतो. थॉमस पेन, पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? थॉमस पेन च्या लिखाणाने प्रभावित झालेले समाज सुधारकांचे नाव काय आहे? म्हणजे थॉमस पेन यांनी एक राईट्स ऑफ द मॅन हा नावाचा ग्रंथ लिहिला. ते ग्रंथ वाचून कोणता व्यक्ती प्रभावित झाला आणि त्याने सामाजिक कार्याला आपलं कार्य म्हणून संबोधित केलं, स्वीकारलं? गोपाळ गणेश आगरकर ए ऑप्शन आहे. बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सी ऑप्शन आहे शाहू महाराज. डी ऑप्शन आहे महात्मा ज्योतिराव फुले. तर यातलं पहिलं ऑप्शन आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे योगदान महत्वपूर्ण ठरते. कारण त्यांचं पुस्तक द राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचलं होतं थॉमस पेनचं आणि ते प्रभावित झाले होते असं आपण त्यांना. तिचे जनक आहेत तर शाहू महाराज आहेत, विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत है ना, विष्णू बुवा ब्रह्मचारी आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत. तर आद्य क्रांतिकारक म्हणून आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे सातत्यानं पाहत आलेलो आहोत. पुढचा आहे महात्मा फुले यांचा विवाह कितव्या वर्षी झाला? स्वतः त्यांचा विवाह कोणत्या वर्षी म्हणजे किती वर्षाचे असताना झाला असा तो प्रश्न आहे. तर त्यांचं त्यावेळेस वय 13 वर्ष होते हे आपल्याला जाणते आहात, आपल्याला माहित आहे. महात्मा फुले, पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली किंवा केव्हा झाली? महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? 1873, 1858, 1871, 1890. तर त्यांच्या सत्यशोधक स्थापना 1873 ला झालेली आहे असं आपण वाचन सुद्धा केले आणि काल आपण पाठात सुद्धा याचं सविस्तर वर्णन ऐकलेलं आहे. पुढचा प्रश्न 48वा आहे महात्मा फुले यांचा अप्रकाशित ग्रंथ कोणता? महात्मा फुले हयात असताना तो ग्रंथ प्रकाशित झाला नाही त्यांचा. कोणता ग्रंथ होता? शेतकऱ्यांचा सूड होता, सर्व सार्वजनिक सत्यधर्म होता, गुलामगिरी होता, या ब्राह्मणांचे कसब होता? कोणता अप्रकाशित ग्रंथ होता जे की त्यांनी वारले म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा प्रकाशित झाला आला? तर त्याचा आहे सार्वजनिक सत्यधर्म हे त्याचं पुस्तक नंतरच्या काळामध्ये हे झालेलं आहे. पुढचे दोन प्रश्न जे आहेत ते गणिताचे आहेत. एका वसतिगृहात विद्यार्थ्यांना 100 दिवसाचा खर्च 5,000 रुपये येतो तर 32 विद्यार्थ्यांना 7 दिवसाचा खर्च किती येईल हा प्रश्न आहे. तर ऑप्शन आहे 5,600, 5,400, 6,500, 7,000. हे गणित तुम्ही करून पहा. मी तुम्हाला काल सांगितलं होतं कसं करायचं ते. वाटलं तर मी परत तुम्हाला हे सांगतो कारण खूप ह्याच्यातच वेळ जास्त आहे. पुढचा शेवटचा प्रश्न आहे आता या व्हिडिओ मधला आपल्याला. पुढचा प्रश्न शेवटचा उत्तर पहा आपण. विशालने 1200 रुपये मूळ किमतीची सायकल 1500 रुपयाला विकल्यास शेकडा नफा किंवा तोटा झाला. तुम्हाला म्हटलं होतं की हे गणित कसं करायचंय, सोप्या पद्धतीने घ्या. इकडं 1200 घ्या असं, इकडं आणि इकडं 1500 घ्या, इकडं 1200, इकडं 1500 घेतला असं, इथं 100 घ्या फक्त. इथं 100 घेतलं, ह्या दोघांचा गुणाकार करा, हे शून्य कटले, हे शून्य कटले, म्हणजे काय झालं 15 भागिले